झालंय मोटरीचं काम. झालं ना, मग म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही ना आता काही काय अडचण? प्रॉब्लेम. हा. तात्या, आपण काल पाहिलं जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी गंधक कसे काम करते. पण तात्या, आपण आज पाहूया गंधक जमिनीमध्ये आणखी काय कलाकारी करते. होय रे गणपा, अगदी बरोबर. तू मागच्या वेळेला सांगितलं होतं की जमिनीचा पीएच कमी करायचा असेल तर गंधक वापरायचं. हा, आणि त्याचा डोस, त्याचं स्वरूप हे वेगळं असतंय. जर समजा ते पिकाला आपण कमी प्रमाणात दिलं तरी त्याचा मात्र परिणाम चांगलाच होतो ना. अगदी बरोबर तात्या. जसं आपल्याला कपडे धुताना, आंघोळ करताना, भांडे घासताना साबणाचा वापर करायचा असतो, कारण आपल्याला त्याच्यावरचा मळ काढायचा असतो. तात्या, याच्यामध्ये दोन प्रक्रिया होतात. पहिलं मळ वेगळा केला जातो, दुसरा पाण्याच्या सहाय्याने तो बाजूला केला जातो. कारण तात्या, मळ हा चिकट असतो, तो काय साध्या पाण्याने वेगळा होत नाही. बरोबर आहे, पण त्याचं काय इथं? तात्या, सांगतो जसा आपल्या कपड्यावरचा मळ वेगळं करण्यासाठी साबण लागतो, तसे जमिनीत नको असलेले क्षार जमिनीत साचतात आणि हे क्षार मुळीला अपाय करतात. असे क्षार निचरावाटे मुळीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर नेले की जमिनीची साफसफाई होते. म्हणजे गंधक जमिनीचा साबणच आहे की? होय तात्या, अगदी बरोबर. मातीच्या कणामध्ये असलेल्या निगेटिव्ह चार्जमुळं आणि पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या सोडियमचे क्षार मातीच्या कणाकणामध्ये घट्ट चिटकून बसतात. त्यामुळं मातीच्या कणांची रचना बिघडते आणि क्षाराचं प्रमाण वाढल्यामुळं मुळांना पोषक घटन ओढून येण्यासाठी त्रास होतो. गंधक आम्ल या चिटकलेल्या क्षाराला वेगळं करतं आणि विद्रव करतं आणि ते क्षार मुळाच्या क्षेत्राच्या बाजूला करणं महत्वाचं असतं. म्हणजे जमिनीची साफसफाई होते. गणपा, म्हणजे दसरा दिवाळीला जसं आपण घर साफ करतो तसं शेतीची बी साफसफाई गंधकानेच करायची म्हणतो की? त्याच्या साईडीत महाधनचं बेअन्सप जर आपण प्रत्येक पिकाला न चुकता जर टाकलं, मग हे बेअन्सप 3-4 महिने मुळाची साफसफाई करायला मदत करते. मग त्यामुळं शेतकऱ्याला जमीन चांगली ठेवण्यासाठी मदत होते. हा झाला त्याचा दुसरा उपयोग. पण याच्या व्यतिरिक्त गंधक हे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे. मुळाला अनेक अपायकारक बुरशी आहे, ते साफ करायचं काम गंधक करतं. जेव्हा हिवाळ्यामध्ये मातीचं तापमान कमी होतं तेव्हा मुळाचं कार्य सुद्धा थंडावतंय. अशाच वेळी मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये उबदारपणा द्यायचं काम गंधक करतं. गणपा, हे अजब रसायन आहे यार हे गंधकाचं. गंधकाच्या गुणांची मालिका संपत नाही म्हणायची. अजून काय काय करामती करतंय हे गंधक? तात्या, पिकाच्या दृष्टीने याचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे जसं जमिनीमध्ये दिवसेंदिवस वर्षानुवर्ष पडलेले घटक आहे ते याला अवेलेबल करून देतं. गंधक जर इतर खताबरोबर वापरलं तर त्याची कार्यक्षमता वाढायला मदत होते. आता इतके सारे फायदे जर मिळत असतील आणि तरी एखादा शेतकरी जर बेनसल्फ वापरत नसेल तर त्याच्यासारखा मूर्खच नाही. मग गणपा, आता आपलं ठरलंय, आता प्रत्येक पिकाला गंधकाचा डोस टाकायचा, आता सुट्टी नाही. होय तात्या, अगदी बरोबर. मी तर म्हणतो शेतकरी इतर खत वापरू किंवा नाही वापरू, वापरायचं असेल तर बेनचं सुपरफास्ट खतच वापरायला पाहिजे. याच्यामुळे जमिनीत पडलेले खते ते पिकाला अवेलेबल होतात आणि पिकाचं पोषण होतं. गणपा, हे गंधक म्हणजे आकुड शिंगी बहुदुधी गायचे ना. शेतकऱ्याचा खरा मित्र आहे गंधक. आणि जर गंधक द्यायचा असेल ना तर महादांच्या बेनसल्फ शिवाय पर्यायच नाही. गणपा, आता हे आपलं गंधक पुराण संपलं की नाही? अजून संपलंच की. आता आपण शेवटच्या भागात आहे, पण ते कसं काम करतं, काय काम करतं ते आपण आहे ना नंतर पाहू. महाधन